नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला, आज दिवाळीच्या फराळाला सुरुवात करत होती. म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं. तर मी शंकरपाळ्या बनवून घेणार आहे सगळ्यात आधी. तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि कशा बनवल्या मी माझ्या पद्धतीने. तर ते नक्की बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला बघून घेऊया कसं बनवायचं आहे ते. तर ते परात घेतली आहे, त्याच्यामध्ये अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. अर्धा किलो मैद्याचं पॅकेट आहे ते टाकून घ्यायचं आहे. पॅकेट टाकून घेतलं. त्याच्यानंतर 2 वाट्या जास्तीचा मैदा मी इथे घेणार आहे, म्हणजे जवळजवळ इथे मी 600 ग्राम मैदा इथे घेणार आहे. हा मैदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे तूप घेतलेलं आहे. तूप घेऊन घ्यायचं आहे. तर ते 1 वाटी भरून आपण न विरघळलेलं तूप घ्यायचं आहे. 1 वाटी भरून विरघळल्यावर ते जास्त होतं, म्हणून आपण थोडा अर्धा किलोपेक्षा आपला जास्त मैदा आहे म्हणून 1 वाटी भरून न विरघळलेलं तूप घेऊन घ्यायचं आहे. तर मी इथे 1 ग्लास पाणी घेते. वाटीनेच मोजून घेऊया. एक वाटी पाणी. तर इथे वाटीने पाणी मोजून घेतलेलं आहे. तर इथे पातेलीमध्ये पाणी घेतलेलं आहे. 1.5 वाटी पाणी घेऊन घेतलेलं आहे. ह्या वाटीने मोजून घेतलं. त्याच्यानंतर इथे हीच वाटीने 1.5 वाटी आपण साखर घेतलेली आहे. तुम्ही किती गोड खाता त्याच्यानुसार तुम्हाला साखर घ्यायची आहे. तर मी 1.5 वाटी घेतली, ती सुद्धा याच्यात टाकून घेते. तूप घेतलंय ते सुद्धा टाकून घ्यायचं. सगळं टाकून घेतलंय आणि गॅसही चालू केलेला आहे. आधी विरघळून घ्यायची आहे, इतकंच गरम करायचं आहे. साखर विरघळली की बंद करायचा गॅस. जास्त उकळी नाही घ्यायची आपल्याला. तर हे बघा, साखर पण विरघळली आहे, अगदी नॉर्मल बाकी आहे. त्याच्यानंतर तूपही वितळून गेलं आहे त्याच्यात. तर आता गॅस बंद करते मी आणि थोडंसं याला थंड होऊ देते. अगदी नॉर्मल गरम पाहिजे आपल्याला, जास्त गरम नको आहे. 1 चमचा याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची आहे. अगदी छान असा फ्लेवर येतो. वेलची पावडर मिक्स करून घेते मी पिठामध्ये. तर आता हे जे मिक्सर आपण मिक्स बनवून घेतलेलं आहे, साखर, तूप आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी. तर आता हे थोडं थोडं याच्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करायचं. याच्यानेच आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे. याचा थोडं थोडं टाकून असं मिक्स करायचं याला. आणि संपूर्ण पिठाला छान असं लागलं पाहिजे त्या पद्धतीने टाकायचं. जोपर्यंत पूर्ण पिठाला मिक्स होतं तोपर्यंत टाकायचं. उरलं तर साईडला ठेवून द्यायचं आहे. तर हे बघा, एवढंच उरलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला लागून जाणार आहे. असं परफेक्ट मापाने जर घेतलं ना तुम्ही, अगदी छान असे शंकरपाळे आपले तयार होतात. अगदी खारीसारखे लेअर त्याला सुटतात. तर त्याच्यात तूप वगैरे टाकलंय तर बघू शकताय पिठाचं टेक्स्चर अगदी छान असं आलेलं आहे. हे बघा, आता हे जे इतकं उरलं आहे हे सुद्धा मी याच्यात टाकून घेते. अगदी कंप्लीट माप असं झालेलं आहे. हे बघा, आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. याचा डो बनवून घ्यायचा. तर हे बघा, अगदी छान कंप्लीट असं झालेलं आहे. आणि हे आता असा हा जो डो आहे ना, हा आतमध्ये आपल्याला असा करून घ्यायचा आहे. या पद्धतीने मळून घ्यायचं त्याला, म्हणजे अगदी छान अशी शंकरपाळी येते आणि त्याला लेअर पण छान सुटतात, पदर सुटतात छानपैकी.
असा आतमध्ये घ्यायचा, जसं आपण पीठ भिजतो ना अशाच पद्धतीने लास्टमध्ये, तर त्याच पद्धतीने ते करून घ्यायचे. तर हे बघा छानपैकी असा डो तयार झाला आहे, बघू शकताय तुम्ही. हे बघा असं हे जे टेक्स्चर झालं आहे ना पिठाचं, याच्यानेच आपल्याला समजतं की शंकरपाळे अगदी छान आणि मस्त होणार आहेत. तर अशा पद्धतीने करून झालं आहे. आता याला मी इथे 10 मिनटं असा रेस्ट देणार आहे. 10 मिनटं याला ठेवून द्यायचं साईडला आणि 10 मिनटानंतर आपण शंकरपाळे बनवून घेऊ. तर इथे 10 मिनटं रेस्ट देऊन झालेला आहे. तर पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे. लगेच केले तुम्ही तरीही चालतं. आणि याला तुम्हाला जर काही काम असेल 10 मिनटापेक्षा जास्त ठेवायचं असेल तर तुम्ही नक्कीच ठेवू शकता. तर आता इथे शंकरपाळे बनवून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला लहान मोठा किती गोळा घ्यायचा म्हणजे त्यानुसार तुम्हाला किती मोठं लाटायचं आहे. प्लॅटफॉर्मवर जर लाटलं तर छान मोठं आपल्याला बनवता येतं. तर अशा पद्धतीने मी इथे करून घेतलेलं आहे आणि याला आता लाटून घेते. हे बघा असं लाटून घ्यायचं आहे आणि थोडासा कडकच ठेवायचा, एकदम पातळ नाही करायचा. हा बघा कसा ठेवलेला आहे, म्हणजे लाटायला अगदी थोडा आपल्याला जोर लागेल अशा पद्धतीने आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे. तर याला मी लाटून घेते. तर हे बघा अशा पद्धतीने इथे लाटून घेतलं आहे. तर मी याला असं फोल्ड करून घेणार आहे, जसं आपण चपातीचा रोल करतो ना त्या पद्धतीने याला असं म्हणजे छान लेयर याचे पडणार. आणि हे बघा या पद्धतीने असं करून घ्यायचं, याला प्रेस करायचं आणि याला परत आता लाटून घ्यायचं आहे. स्क्वेअर लाटा किंवा गोल लाटा, तर या पद्धतीने याला लाटून घ्यायचं आहे. लाटायला थोडासा जोर लागतो पण अगदी शंकरपाळे छान येतात याचे. तर हे बघा या पद्धतीने ते लाटून घेतलेलं आहे. तर याची एवढी थिकनेस मी इथे ठेवलेली आहे. हे बघा या पद्धतीने. तर इथे सुरीने कट करून घ्यायचे आहे. तर मी हे साईडच्या कडा असं स्क्वेअरमध्ये इथे आधी कट करून घेते, म्हणजे छानपैकी अशी स्क्वेअर कट होतील. अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. आणि तुम्हाला साईज किती लहान मोठी ठेवायची त्यानुसार इथे कट करून घ्यायचे. हे बघा मी या पद्धतीने इथे अशी सुरीच घेतलेली आहे, त्याच्यानेच कट करून घेणार आहे. जो आपण सांजरी वगैरे बनवतो आणि जो डिझाईनचा चमचा असतो ज्याच्याने आपण रोल कट करतो ना, तो जरी घेतला तर त्याच्याने फुलत नाही जास्त, त्याच्यामुळे सुरीनेच कट करून घ्यायचा आहे. हे बघा अशी स्क्वेअरमध्ये मी इथे कट करून घेणार आहे. तर हे बघा इथे या पद्धतीने इथे शंकरपाळे मी इथे कट करून घेतलेले आहेत, बघू शकताय. याची थिकनेस इतकी ठेवलेली आहे. या पद्धतीने सगळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. इझिली मोकळे होऊन जातात ते, आपण कट केलेलं असलं तर. नाही झालं तर ह्या हाताने असं काढून घ्यायचं. आणि इथे मी एक कपडा अंथरून घेतलेला आहे, त्याच्यावर टाकून देणार आहे. आणि बाकीसुद्धा सगळ्या मी अशाच पद्धतीने इथे हे बघा या पद्धतीने इथे टाकून घेते. तुमच्याकडे तळण्यासाठी दुसरं कोणी असेल तर एका साईडला लाटायच्या आणि एका साईडला तळून घ्यायच्या आहेत. जर कोणी असेल तर तुम्हाला हेल्पिंग हँड जर कोणी असला
तर या पद्धतीने केले, एका साईडला लाटायचे एका साईडला तळायचे तरीही चालतं. तर या पद्धतीने मी ते करून घेतलेले आहेत. आता दुसरा गोळा मी ते परत घेतला आहे, बाकी लाटून झालाय. आता मी ह्या सगळ्या लाटून घेते, कारण मी एकटीच करणार आहे त्याच्यामुळे मग सगळ्या लाटून घेते आणि मग मी तळणार. आता ह्या सगळ्या त्याच पद्धतीने सेम प्रोसेस करायची आहे. त्याच्याने सगळ्या लाटून घेते आणि मग तळताना तुम्हाला दाखवते. तर हे बघा सगळे इथे करून घेतलेले आहेत, टाकून घेतले, सगळे लाटून कट करून घेतलेले आहेत. तर आता तळायला घेणार आहे. तर इथे तेल गरम करायला मी इथे ठेवलेले आहे. तर अशा पद्धतीने सगळे लाटून घेतले, तेल गरम करायला ठेवले. आता तळून घ्यायचे. तेल गरम झालं की मी आधीच चेक करून घेते. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यानंतर याच्यात तेलात सोडून घेते मी इथे. तर थोडासा स्लो करून घेते, गॅस आधी फुल होता. त्याच्यानंतर आता टाकल्यावर थोडा स्लो करायचा, मीडियम ठेवायचा आणि छान आता तळून घ्यायचे. कढई तुमची किती मोठी आहे, लहान मोठी, त्यानुसार तुम्हाला याच्यात टाकून घ्यायचे आहे. तर मी इतके टाकून घेतलेले आहे, कारण जास्तही टाकायला नको, कारण छान तळले गेले पाहिजेत ते. याचे थोडे बबल कमी झाले ना, तर नंतर याला आपण हलवायचं आहे, साईडने हलवायचं. त्याच्यानंतर याला हात लावायचा, ते वर येतील आणि बबल थोडे कमी होतील. तर हे बघा कसे वर येतात येते आणि बबलही कमी झालेले आहेत. तर अशा पद्धतीने वर येत आहे हे बघा, आणि छान फुलायला सुद्धा लागलेत. तर आता याला छान तळून घेऊ द्यायचे. नुसतं अशा पद्धतीने थोडंसं हलवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये, कारण जास्त लाल व्हायला नको. छान गुलाबी रंगावर असे खरपूस तळून घ्यायचे. बघू शकताय तुम्ही, हे बघा किती छान त्याला लेअर वगैरे सुटायला लागलेली आहे. हे बघा तर हे बघा किती छान याला रंग आलेला आहे. गुलाबी रंगावर छान तळून झालेले आहेत आणि बघू शकताय छान मस्त असे फुलले आहेत आणि त्याला पदर सुद्धा आलेले आहेत. तर या पद्धतीने तळून घेतलेले आहेत. थोडंसं अजून 1 मिनिट होऊ देऊ आपण, नंतर काढून घ्यायचे आहेत. आहेत तर मी याच्यात काढून घेते, जेणेकरून त्याचं पूर्ण तेल खाली जाईल. अशा पद्धतीने झाऱ्याने काढून घेते आणि इथे गाळणीमध्ये टाकून घेत आहे मी. तर हे बघा याच्यात ठेवून घेतलेले आहेत. थोडंसं त्याचं तेल खाली ड्रॉप होईल, नंतर ते तेल निघालं की नंतर इथे पेपरवर ठेवणार मी. तर अशाच पद्धतीने आता दुसरी सुद्धा मी इथे टाक. तर हे झाऱ्यात घेऊन मी याच्यात टाकले आहेत, जेणेकरून तेल वगैरे आपल्या हातावर उडणार नाही. झाले तर साईडने थोडंसं हलवायचं तेलाने. याला साईडने मी फक्त याला हलवून देते की ते मोकळे होतील आणि छान ते वर येतील. अशा पद्धतीने फक्त हलवून दिलंय. आता छान त्यांना तळू द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची. बघा छान असे तळले गेले आहेत, याला छान असे लेअर सुद्धा आलेले आहेत. बघू शकताय तुम्ही, हे बघा अशा पद्धतीने. शंकरपाळे बघू शकताय तुम्ही, आवाज अगदी छान क्रिस्पी आणि मस्त असे झाले आहेत. हे बघा छान त्याला पदर सुटलेले आहेत, मस्तपैकी लेयर्स झालेले आहेत. तर अशा पद्धतीने शंकरपाळी बनवली ना, अगदी परफेक्ट आणि मस्त होते अगदी. हे बघा आणि आवाजही येत असेल तुम्हाला. तर अशाच पद्धतीने छानपैकी शंकरपाळी बनवा आणि परफेक्ट पद्धत आहे. तुमच्या शंकरपाळ्या अगदी मस्त आणि छानच होणार आहे. आणि झाल्यावर थंड झाले की छानपैकी कॅरी बॅग मध्ये फोल्ड करून ठेवू शकता तुम्ही. तर तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.
असेच छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची छान छान नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील। तर असं छान छान असे ब्लॉग येतील तर नक्कीच लाईक करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता आणि माझ्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता, खाली लिंक दिलेली आहे।